श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जय श्री सुखधामा. जय जय श्री परब्रह्म. जय जय श्री भक्तन विश्राम. अनंत वेशा अनंता. राजे निदाम सरदार. त्याच्या पत्री तप्तदार. राजे राजबहादर. शंकरराव नामक शहा लक्षचा जागीर. त्याप्रती सकल सुख अनुकूल असती. विपुली संपत्ती संती. काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध. तया लागला ब्रह्मसमद. उपाय केला नानाविधी. परिबाधा न सोडी. समस्त बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून. गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास. सुपक भोग कैसा त्यास. निद्रा नाहीसी रात्रंदिवस. चिंतनळे पोळले. केले किती अनुष्ठाने. तैसी ब्राह्मण सत्पन्न. बहुसाल दिली दाने. आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी. त्रासले ह्या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीराशी. रात्रंतीन चैन नसे. कोणा लागी जावी शरण. मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून. आईसा कोण समर्थ. मग केले एक विचार. प्रसिद्ध क्षत्र श्री गांगनापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस. ऐसा लोटला 3 मास. एक रात्र तयासी स्वप्न दुष्टात झाला. अक्कलकोटी जावे तुवा. तेथी करावी स्वामी सेवा. यथी वचनी भाव धरावा. तेने व्याधी जाईल दूर. तरी ते तेथे राहिले. आणखीन अनुष्ठान आरंभिले. पुन्हा जायचे स्वप्न पडले. अक्कलकोटी जावे तुवा. हे जाणून हित गोष्ट मानसीच विचारून शेवटी तवरीत आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. त्या नगराची नरनारी. कामधंदा करो घरी घरी. स्वामी चरस परस्परी. प्रेमभावे सांगती. किती प्राप्त स्नान करुनी. पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावे समर्थ चरणी. जाती असते तवरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृती कथा समत. सदा परसम प्रेमळ भक्त. अष्टम अध्याय गोढा. इति श्री चरणार्थ विदप्रमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृतम. अष्टम अध्याय. श्रीस्तु. श्री स्वामी समर्थ.